जय शिवराय. रणझुंजार महाराष्ट्रामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कॅन बाटलीमध्ये डिझेल बंदीच्या आदेशाने शेतकरी संतप्त. प्रशासनाच्या निर्णयामुळे जाफराबाद तालुक्यातील शेती कामे ठप्प. जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी कॅन व बाटली डिझेल पेट्रोल देण्यास बंदी घालणारा आदेश काढल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. ऐन शेती मशागतीच्या काळातच हा निर्णय घेण्यात आल्याने जाफराबाद तालुक्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून ट्रॅक्टर चालकांना पेट्रोल पंपावर अक्षरशः रात्र काढावी लागत आहे. शेतात नांगरणी, पेरणीपूर्व मशागत आणि इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असताना कॅनमध्ये इंधन मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक गावामध्ये ट्रॅक्टर बंद पडले असून शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी शेती करायची कशी असा संतप्त सवाल आता शेतकरी प्रशासनाला विचारत आहे. शहरातील गैरप्रकार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा फटका मात्र थेट शेतकऱ्यांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामध्ये जाफराबाद शहरातील सुगत पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदीच्या आदेशामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंपापासून पूर्ण नदीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला होंडा शोरूमपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने परिसरात मोठी गर्दी निर्माण झाली आहे. पंपावर डिझेल उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. ऐन शेती हंगामात डिझेल अभावी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून अनेकांची शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त देऊन वाहनांच्या रांगा शिस्तीत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे. धन्यवाद.